सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 12वी फिजिक्सचा पेपर झालेला आहे. तुम्ही मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा की तुमचा 12वी बोर्ड फिजिक्सचा पेपर कसा गेलेला आहे. सर्वांनी कॉमेंट्स करून नक्की सांगा. तुमचे एक्सपेक्टेड मार्क्स जे असतील मला कॉमेंट्स करून नक्की सांगा. आय नो की तुम्ही सर्वांनी सोल्युशन वगैरे यूट्यूबला व्हिडिओज पाहून पाहिलेच असेल, तर सर्वांनी मला एक्सपेक्टेड मार्क्स तुमचे नक्की कॉमेंट्समध्ये सांगा. ओके, तशीच पेपरची लेवल कशी होती, डिफिकल्ट, हार्ड किंवा मॉडरेट, मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा सर्वांनी. ठीक आहे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे हा व्हिडिओ का बनवत आहे, कारण की तुम्हाला जे इम्पॉर्टंट क्वेश्चन दिले होते ना फिजिक्सचे, तर ते विद्यार्थी मित्रांनो तुमच्या पेपरमध्ये आलेले होते. आता किती मार्क्ससाठी आले ते सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ठीक आहे, पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की बाकीच्या पेपरचे सुद्धा इम्पॉर्टंट क्वेश्चन मी तुम्हाला देणार आहे. ठीक आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा आम्ही दिलेले क्वेश्चन किती मार्क्ससाठी आले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो टोटल फिजिक्सचा 70 मार्क्सचा पेपर होता ना, तर 70 पैकी विद्यार्थी मित्रांनो 32 मार्क्सचे क्वेश्चन आम्ही दिले होते. 32 मार्क्सचे क्वेश्चन त्यामध्ये आले होते. ठीक आहे. आता कोणकोणते क्वेश्चन आले होते, कोणत्या सेक्शनमध्ये आले होते, ते मी तुम्हाला इथं वन बाय वन सांगतो. ठीक आहे. हा व्हिडिओ पहा. त्याचबरोबर तुम्हाला बाकीचे जे सब्जेक्टचे क्वेश्चन्स आहेत, जसं की तुम्हाला केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, मॅथमॅटिक्स आहे, तर त्याचे सुद्धा क्वेश्चन अजून तुम्ही घेतलेले नसतील ना, तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे अजूनही चान्स आहे. ठीक आहे. आपल्या ॲपमध्ये आहे ते तुम्हाला माहिती आहे. ओके, ज्यांनी परचेस केले नसतील, फक्त पाहिले असतील, तर आपल्या ॲपमध्ये आहेत ते. त्याचबरोबर तुम्ही ॲप डाउनलोड केलं नसेल, नवीन पहिल्यांदा पाहत असाल, तर ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. नॉलेज क्रीडा नावाचं ॲप आहे, त्यावरती तुम्हाला बाकीच्या सब्जेक्टचे मिळून जातील. तर पहा, मी तुम्हाला दाखवतो कोणकोणते क्वेश्चन आले होते म्हणून. तर पहा, सर्वात अगोदर आपण पाहूया, पहिल्या चॅप्टरपासून पाहूया. टोटल चॅप्टरमधले कोणकोणते क्वेश्चन आले होते ते आपण पाहूया. ठीक आहे. तर सर्वात अगोदर पहा, तुमचा इथं होता क्वेश्चन नंबर 3 वाला. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 मध्ये पाहू शकता हा क्वेश्चन आला होता. कोणता क्वेश्चन आला होता की डिराइव एन एक्सप्रेशन फॉर मॅक्सिमम सेफ्टी स्पीड, सेक्शन बी मधला क्वेश्चन नंबर 11. ठीक आहे. सेक्शन बी मधला क्वेश्चन नंबर 11 होता. तुम्हाला असं होता की डिराइव एन एक्सप्रेशन फॉर मॅक्सिमम स्पीड ऑफ अ व्हेकल मुव्हिंग अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. ओके, तिथं तुम्हाला काय होतं, हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. इथं काय आहे, कर्व हॉरिझॉन्टल रोड. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये फक्त एकच शब्द चेंज झाला, तो म्हणजे की कर्व आणि सर्क्युलर. मी तुम्हाला काय सांगितलं होतं की जे तुम्हाला क्वेश्चन मी प्रोव्हाइड करणार आहे, तर तुम्ही जे आहे तर जे तशा तसे क्वेश्चन करून जा, त्यासोबतच जे क्वेश्चन आहे त्याचा टॉपिकसुद्धा करून जा. ठीक आहे. तर हे तुम्हाला आलं होतं टोटल 2 मार्क्ससाठी. ठीक आहे, 2 मार्क्ससाठी हे क्वेश्चन आला होता. ओके, त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो सेम टू सेम क्वेश्चनसुद्धा आले होते. सेम टू सेम क्वेश्चन मी दाखवतो तुम्हाला. सर्वात अगोदर पहा की यामध्ये अजून क्वेश्चन आला होता, क्वेश्चन नंबर 24. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 24 आला होता तुमचा अँगल ऑफ बँकिंगवरती. क्वेश्चन नंबर 24 असा होता, न्यूमरिकल होतं, द रेडियस ऑफ अ सर्क्युलर ट्रॅक इज 200 मीटर, फाइंड द अँगल ऑफ बँकिंग ऑफ अ ट्रॅक इफ द मॅक्सिमम स्पीड at which a car can be driven safely along it is 25 मीटर पर सेकंड. ठीक आहे. न्यूमरिकल होतं अँगल ऑफ बँकिंगवरती. ठीक आहे. याचं तुम्ही न्यूमरिकल नक्की सॉल्व केलं असेल. त्यानंतर बघू शकता पुढचं मी तुम्हाला दाखवतो, 3 मार्क्ससाठी आलं होतं. त्यानंतर तुम्हाला इथं क्वेश्चन होता सेकंड चॅप्टरमधले कोणकोणते आले होते मी सांगतो. तर बघू शकता तुम्हाला इथं जसाचा तसा क्वेश्चन आला होता, तो म्हणजेच की डिराइव अँड रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन. सेक्शन नंबर सी मधला क्वेश्चन नंबर 18 जो होता ना तुमचा, सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शनमधलं तुम्हाला काय करायचं होतं, रिलेशन फाइंड करायचं होतं. ठीक आहे. तर हे टोटल तुम्हाला 3 मार्क्ससाठी जसाचा तसा क्वेश्चन आला होता. ठीक आहे. त्यानंतर चॅप्टर नंबर 3 मध्ये सांगतो मी तुम्हाला. चॅप्टर नंबर 3 मध्ये तुम्हाला इथं आला होता सेक्शन डी मधला क्वेश्चन नंबर 30. ओके, ड्रॉ नीड लेबल डायग्राम ऑफ फेरीज ब्लॅक बॉडी. ओके, फेरीज ब्लॅक बॉडीची डायग्राम काढण्यासाठी आला होता तुम्हाला सेक्शन डी मधला क्वेश्चन नंबर 30. टोटल 2 मार्क्ससाठी यामध्ये विचारला होता. ओके, आणि जे सेकंडवालं होतं ते म्हणजे हायड्रोजन मॉलिक्युल्सवालं न्यूमरिकल होतं तुम्हाला. ओके, पण त्यामधला फेरीज ब्लॅक बॉडीमधला हा 2 मार्क्ससाठी जसाच्या तसा क्वेश्चन इथं आला होता. आणि पाहू शकता इथं सुद्धा मी 2 मार्क्ससाठी तुम्हाला इथं दिला होता. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता सेक्शन सी मधला जसाच्या तसा क्वेश्चन आला होता. सेक्शन सी मधला डिराइव मेयर्स रिलेशन. सेक्शन सी मधला क्वेश्चन नंबर तुम्हाला आला होता विद्यार्थी मित्रांनो 25. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 25 तुम्हाला आला होता, डिराइव प्रूव्स द मेयर्स रिलेशन. ठीक आहे. तर जसाच्या तसा आला होता विद्यार्थी मित्रांनो, एकूण 3 मार्क्ससाठी तुम्हाला आला होता. ठीक आहे. त्यानंतर पुढचा आपण चॅप्टर पाहूया. लवकर शॉर्टकट व्हिडिओ होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, बट सर्व क्वेश्चन मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. त्यानंतर सांगणार आहे मी तुम्हाला त्यानंतर आला होता विद्यार्थी मित्रांनो चॅप्टरमधला सेक्शन नंबर बी मधला क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 काय होता, एक्सप्लेन द इंटरनल एनर्जी ऑफ थर्मोडायनामिक सिस्टीम बाय हिटिंग इट. ठीक आहे. म्हणजेच तुम्हाला काय आलं होतं
की एक्सप्लेन द चेंज इन द इंटरनल एनर्जी. ठीक आहे, चेंज इन इंटरनल एनर्जी होतं जे थर्मोडायनॅमिक सिस्टीमसाठी बाय हिटिंग गॅस बाय हिटिंग इट. ओके, तर त्या विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी पाहू शकता हिटिंगचं तुम्हाला इथं आला होता क्वेश्चन, चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ थर्मोडायनॅमिक सिस्टीम बाय हिटिंग इट. ठीक आहे, त्यानंतर पुढचा चॅप्टर पहा ऑस्युलेशनमधलं नेमकं काय आलं होतं, तर ऑस्युलेशनमधलं नाही आलं आम्ही जे दिले होते. तर सुपरपोजिशन ऑफ वेव्हजमधलं पाहूया. ओके, सुपरपोजिशन ऑफ वेव्हज यामधलं सुद्धा नाही, बट 32 मार्क्सचे आम्ही जे दिले होते क्वेश्चन त्यामधलं आलेलं आहे. जसे आता वेव्ह ऑप्टिक्समध्ये मी सांगतो काय काय आलं होतं. तर वेव्ह ऑप्टिक्समध्ये पाहू शकता तुम्हाला इथं आला होता तो म्हणजेच की सेक्शन नंबर बी मधला क्वेश्चन नंबर 4. ओके, स्टेट हायजिन्स प्रिन्सिपल. ओके, हायजिन्स प्रिन्सिपल तुम्हाला इथं आलं होतं. ओके, यासाठी तुम्हाला 2 मार्कासाठी हा क्वेश्चन होता. क्वेश्चन असा होता की एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन अँड स्फेरिकल वेव्ह फ्रंट ऑफ युझिंग हायजिन्स प्रिन्सिपल. तर हायजिन्स प्रिन्सिपलवरती तुम्हाला 2 मार्कसाठी हा क्वेश्चन इथं आला होता. ठीक आहे, त्यानंतर इथं लॉंग क्वेश्चनसुद्धा आला होता विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचं सांगत आहे. सेक्शन डी मधला टोटल 4 मार्क्ससाठी पाहू शकता कोणता क्वेश्चन आला होता. तर यामध्ये पाहू शकता की क्वेश्चन नंबर तुम्हाला आला होता 29. त्यामध्ये असं होतं की त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन असा होता की डिस्क्राईब जॉमेट्री ऑफ यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट विथ द हेल्प ऑफ रे डायग्राम, व्हॉट इज फ्रिंज विड्थ. त्यामध्ये तुम्हाला हा क्वेश्चन होता विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 28. ओके, इथं 28 लिहायचं आहे, 29 नाही 28. ठीक आहे, युझिंग जॉमेट्री ऑफ डबल स्लिट एक्सपेरिमेंट डिराइव्ह द एक्सप्रेशन ऑफ फ्रिंज फॉर फ्रिंज विड्थ ऑफ इंटरफेस बँड्स. ओके, इंटरफेस बँड्स त्यासाठी तुम्हाला हा क्वेश्चन आलेला होता. ठीक आहे, हे टोटल तुम्हाला किती मार्क्ससाठी 4 मार्कसाठी विद्यार्थी मिळून जसाचा तसा क्वेश्चन इथं आलेला होता. ठीक आहे, लॉंग आन्सरमध्ये. त्यानंतर पुढचा चॅप्टर आपण पाहूया. ओके, पुढच्या चॅप्टरमधले जे क्वेश्चन्स आले होते त्यामध्ये सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, जसं की पाहू शकता आता करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टरमधला जसाचा तसा क्वेश्चन आला होता. क्वेश्चन नंबर 29 मध्ये डिफाईन डिस्टिंग्विश बिटवीन ॲन ॲम मीटर अँड अ व्होल्ट मीटर. तुम्हाला डिस्टिंग्विशचा क्वेश्चन आला होता 2 मार्क्ससाठी. ओके, 4 मार्क्ससाठी होता सेक्शन डी मध्ये, बट त्यामध्ये 2 मार्काचा क्वेश्चन जो आला होता तो म्हणजे पहिला डिस्टिंग्विश बिटवीन ॲन ॲम मीटर अँड अ व्होल्ट मीटर. जसाच्या तसा क्वेश्चन आला होता 2 मार्क्ससाठी. ओके, त्यानंतर पुढचा चॅप्टर आपण इथं पाहूया. तर पुढच्या चॅप्टरमध्ये पाहू शकता तुम्हाला इथं आला होता सेक्शन नंबर सी मधला तुम्हाला आला होता क्वेश्चन नंबर 15. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 15 होता न्यूमरिकल. आता यामध्ये न्यूमरिकलमध्ये पहा तुम्हाला काय फाइंड करायचं होतं, तुम्हाला फाइंड करायचं होतं की व्हॉट विल बी द मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ द कॉईल. ठीक आहे, व्हॉट विल बी द मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला हे फाइंड करायचं होतं. मी तुम्हाला काय सांगितलं होतं की जे मी तुम्हाला क्वेश्चन देत आहे त्याचा स्टडी कसा करायचा, व्हॅल्यू चेंज करून पाहायच्या. ओके, जे तुम्हाला गिवन न्यूमरिकल दिलं आहे ते क्वेश्चन सोडून पाहायचे, हे सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं. त्यासोबत जर क्वेश्चनचा टॉपिक दिला आहे त्या टॉपिक रिलेटेड तुम्ही स्टडी करा, कारण ते मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. आणि पहा जशा तशी इथं क्वेश्चन आले होते. ठीक आहे, ह्या न्यूमरिकलमध्ये ज्या व्हॅल्यू होत्या त्या चेंज झाल्या होत्या, बाकी तुम्हाला सेम व्हॅल्यू काढायची होती. व्हॉट विल बी द मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ओके, असं तुम्हाला काढायचं होतं ॲट द सेंटर ऑफ कॉईल. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला सेक्शन बी मध्ये क्वेश्चन नंबर 8 आला होता. सेक्शन बी मध्ये जसाच्या तसा क्वेश्चन आला होता विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन नंबर 8 तो असा होता की एक्सप्लेन बायोट सावर्ट लॉ. ठीक आहे, एक्सप्लेन बायोट सावर्ट्स लॉ तुम्हाला होता 2 मार्कासाठी विद्यार्थी मित्रांनो, जसाचा तसा क्वेश्चन इथं आला होता. ठीक आहे, त्यानंतर पुढे सांगतो मी तुम्हाला पुढे कोणते क्वेश्चन आले होते म्हणून. ठीक आहे, तर यामध्ये पाहू शकता 11 नंबरचा चॅप्टर आहे तुमचा. तर यामध्ये तुम्हाला जसाच्या तसा क्वेश्चन आला होता विद्यार्थी मित्रांनो. सेक्शन नंबर बी मध्ये डिफाईन मॅग्नेटायझेशन अँड स्टेट इट्स SI युनिट्स अँड डायमेन्शन्स. पाहू शकता डिफाईन मॅग्नेटायझेशन स्टेट इट्स SI युनिट्स अँड डायमेन्शन. ओके, 2 मार्कासाठी सेक्शन बी मध्ये हा क्वेश्चन आला होता जसाच्या तसा. ठीक आहे, त्यानंतर पुढचं सांगतो मी तुम्हाला पुढच्या चॅप्टरमधला कोणता आला होता म्हणून. तर पुढच्या चॅप्टरमधला पाहू शकता तुम्हाला खूप 4 मार्कासाठी विद्यार्थी मित्रांनो 4 मार्क एकदम कन्फर्म करून देणारा क्वेश्चन होता. तो म्हणजेच की पाहू शकता क्वेश्चन नंबर 27. पहिलाच क्वेश्चन सेक्शन डी मधला की व्हॉट इज ट्रान्सफॉर्मर, एक्सप्लेन कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ अ ट्रान्सफॉर्मर, डिराईव्ह द इक्वेशन फॉर द ट्रान्सफॉर्मर. पाहू शकता डिस्क्राईब द कन्स्ट्रक्शन वर्किंग ऑफ अ ट्रान्सफॉर्मर विथ लेबल डायग्राम. त्याचबरोबर पाहू शकता तुम्हाला जे सांगितलं होतं व्हॉट इज ट्रान्सफॉर्मर, यामधला हा घेतला व्हॉट इज ट्रान्सफॉर्मर आणि डिस्क्राईब अँड कन्स्ट्रक्शन वर्किंग ऑफ ट्रान्सफॉर्मर. टोटल 4 मार्क्ससाठी पाहू शकता जशाच्या तसा क्वेश्चन इथं आला होता. ठीक आहे,
त्यानंतर मी सांगतो तुम्हाला सर्किट्समधला कोणता आला होता. तर सर्किट्समधला सेक्शन नंबर सी मधला क्वेश्चन नंबर 21 आला होता. ओके, क्वेश्चन नंबर 21 असा होता की डिराइव एन एक्सप्रेशन फॉर इम्पेडन्स ऑफ एन LCR सर्किट कनेक्टेड टू एन AC पॉवर सप्लाय, ड्रॉ फेजर डायग्राम. ओके, तर ड्रॉ फेजर डायग्राम तर नाही, पण त्यामध्ये डिराइव एन एक्सप्रेशन फॉर द इम्पेडन्स ऑफ एन LCR सर्किट हा क्वेश्चन होता. पाहू शकता. एक्सप्लेन द टर्म इम्पेडन्स अँड स्टेट फॉर्म्युला. ओके, स्टेट फॉर्म्युला म्हणजेच काय, यामध्ये स्टेट म्हणजे सांगितलं आहे तुम्हाला. इथं काय होतं, डिराईव्ह होतं. म्हणजेच काय, स्टेट फॉर्म्युला तर सेम आहे ना, फक्त यामध्ये तुम्हाला डिराईव्ह करायचं होतं. क्वेश्चन सेम होता विद्यार्थी मित्रांनो, एकदम सेम होता. ओके, इन केस ऑफ LCR सिरीज सर्किट. पाहू शकता यामध्ये सुद्धा LCR सर्किटचा होतं. त्यामध्ये 21 नंबरचा सेम टू सेम क्वेश्चन इथं आला होता. त्यानंतर सांगतो मी तुम्हाला पुढचा 14 नंबरचा चॅप्टर होता. ओके, जसाच्या तसा क्वेश्चन आला होता सेक्शन नंबर सी मध्ये, क्वेश्चन नंबर 16. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 16 होता. डिफाईन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट अँड एक्सप्लेन द एक्सपेरिमेंटल सेट अप ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. पाहू शकता. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट अँड एक्सप्लेन एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. पाहू शकता. सेटअप ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट जसेच्या तसे क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो आम्ही जे तुम्हाला दिले होते ते आले होते. ओके, सेक्शन नंबर सी मध्ये 3 मार्क्ससाठी. आता पाहू शकता बाकीचे जे तुम्हाला केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स आहे त्याचे क्वेश्चन तुम्हाला दिले आहेत. अजून ज्यांनी घेतलेले नसतील ते क्वेश्चन तुम्ही घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो, त्याचा स्टडी करू शकता. खूप इम्पॉर्टंट ते तुमच्यासाठी असणार आहे. ठीक आहे, जसे फिजिक्सचे मी तुम्हाला दिले होते. त्यानंतर पाहू शकता स्ट्रक्चर ऑफ एन ॲटम्स अँड न्यूक्लियामधला आला होता. सेक्शन बी मध्ये क्वेश्चन नंबर 14 आला होता. ठीक आहे, सेक्शन बी मध्ये क्वेश्चन नंबर 14 आला होता. ओके, यामध्ये पाहू शकता काय सांगितलं होतं. ओके, यामध्ये असं होतं की व्हॉट इज द अँग्युलर मोमेंट ऑफ एन इलेक्ट्रॉन इन द फर्स्ट एक्साइटेड स्टेट ऑफ हायड्रोजन ॲटम. पाहू शकता तुम्हाला क्वेश्चन कसा होता, कॅल्क्युलेट द चेंज इन कॅल्क्युलेट द चेंज इन अँग्युलर मोमेंटम ऑफ एन इलेक्ट्रॉन. पाहू शकता अँग्युलर मोमेंटम ऑफ एन इलेक्ट्रॉन इट जम्प्स फ्रॉम द थर्ड ऑर्बिट टू फर्स्ट ऑर्बिट इन द हायड्रोजन ॲटम. ठीक आहे, थर्ड ऑर्बिट टू द फर्स्ट ऑर्बिट. तुम्हाला काय होतं, थर्ड ऑर्बिट टू द फर्स्ट ऑर्बिट होतं. आणि यामध्ये काय होतं की इन द फर्स्ट एक्साइटेड स्टेट ऑफ हायड्रोजन ॲटम. विद्यार्थी मित्रांनो सेम टॉपिक आला. पाहू शकता अँग्युलर मोमेंटम ऑफ एन इलेक्ट्रॉन. ओके, सेम टॉपिक मी तुम्हाला सांगितलं तर जे क्वेश्चनचे टॉपिक आहेत त्या रिलेटेड सुद्धा तुम्ही स्टडी करा. म्हणजे पाहू शकता किती इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे, ओके, पाहू शकता हा क्वेश्चन आला होता. त्यानंतर तुम्हाला पुढच्या चॅप्टर्समधला क्वेश्चन मी सांगतो. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने. ठीक आहे, टोटल म्हणजे पाहू शकता कंप्लीट झालं आहे. इथं आता मी टोटल सांगतो कोणत्या सेक्शनमधून टोटल किती मार्क्ससाठी आला होता. ठीक आहे, तर इथं पाहू शकता टोटल तुम्हाला जो सेक्शन डी होता, सेक्शन डी मध्ये पाहू शकता क्वेश्चन नंबर 27, 28 सेम टू सेम आले होते. नंतर क्वेश्चन नंबर 29 आणि 30 सेम टू सेम आले होते. म्हणजे टोटल 12 मार्क्ससाठी विद्यार्थी मित्रांनो सेक्शन डी. ठीक आहे, 12 मार्क्ससाठी तुम्ही सेक्शन डी जर आमचे क्वेश्चन करून गेले असते तर 12 मार्क्स विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नक्की मिळाले असते. आय होप तुम्ही स्वतःहून जरी अभ्यास केला असेल, नक्की लिहिलं असेल, ते सुद्धा बेस्टच आहे आमच्यासाठी. कारण की आमचा उद्देश एकच आहे की तुम्ही पेपर चांगला लिहिला पाहिजे, आमचे क्वेश्चन तुम्ही घेऊ की नाही घेऊ. ठीक आहे, त्यानंतर सेक्शन सी होता तुमचा. सेक्शन सी तुमच्यासाठी टोटल 18 मार्क्ससाठी आला होता विद्यार्थी मित्रांनो. किती, 18 मार्क्ससाठी. ओके, म्हणजे टोटल आमचे 1 2 3 4 5 6 6 क्वेश्चन आले होते विद्यार्थी मित्रांनो सेक्शन सी मध्ये. ओके, 6 क्वेश्चन आले होते. ठीक आहे, म्हणजे टोटल 8 क्वेश्चन सोडवायचे असतात सेक्शन सी मध्ये, त्यापैकी 6 आम्ही दिलेले क्वेश्चन आले होते. म्हणजे अजून काय पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला सेक्शन बी होता. सेक्शन बी मध्ये सुद्धा तुम्हाला जे क्वेश्चन आले होते ते 6 क्वेश्चन आले होते. ठीक आहे, सेक्शन बी मध्ये 6 क्वेश्चन इथं आले होते. त्यामध्ये सुद्धा 8 क्वेश्चन सोडवायचे होते. टोटल 12 मार्क्ससाठी तुम्हाला हे क्वेश्चन आले होते सेक्शन बी मध्ये. म्हणजे एकूण विद्यार्थी मित्रांनो 32 मार्कासाठी क्वेश्चन तुम्हाला आले होते फिजिक्सच्या पेपरमध्ये. आता विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचं, तुम्हाला केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन पाहिजे असतील तर आपल्या ॲपमध्ये अवेलेबल आहे. ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, ज्यांनी फक्त क्वेश्चन पाहिले पण घेतलेले नाही आहेत ते सुद्धा घेऊ शकतात. बेनिफिट तुमचाच आहे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेअर करा तुमच्या फ्रेंड्सपर्यंत, जेणेकरून त्यांना सुद्धा हेल्प होणार आहे. थँक्यू.